नमस्कार. आपल्या ह्या ताई एक पात्री नाटक सादर करणार आहेत. आपण बघूया किती छान नाटक केलंय त्यांनी. काल काय झालं, आठवड्याच्या बाजाराला गेले. आठवड्याचा बाजार माहिती ना समजायचं. आता काय नवीन पिढी सगळं ऑनलाईन मागवती. आता मग अशी तत्व लिखणारी आली होती का नाही, ती पण मला भेटली होती बघ काल आठवड्याच्या बाजारात. आम्ही आम्ही घेतलं की रामलचक गंगावन त्याचा चांबाडा बांधलाय बघा. आणि मग ऐक काय झालं कविता. अहो मी धन्यासनी म्हटलं आता आपल्याला माहिती आहे कुठं काय जायचं, कसं बोलायचं, कसं मन वळवायचं. मी धन्याला म्हणलं ओ धनी, हा बोल काय या बाया, मी एवढी प्रेमाने बोलते, तुम्ही का असं भाष्य का अंगावर धावताय, जरा नीट विचारावं काय कसं. हा हा बोल. अहो धनी ऐका नाही, आपला आठवड्याचा बाजार आहे, जरा जाऊ. आता बघा आपली निहा यायची, तिच्याबरोबर मनू यायची, मल्हार यायचा आणि मग त्यांना काहीतरी भावली घेऊ, तिला काहीतरी लुगडं घेऊ आणि मला बी बघा घ्यायचे एकल्या झाक लुगडं घ्यायचंय बघा. मी म्हणलं आणि धान्याने ऐकलं नाही, म्हणणारच नाही. तुम्हाला बी सांगायचं नाही माहिती. मग गाठ माझ्याशी आहे कसं नाही म्हणतंय. आणि गेलो ना बाई आठवड्याच्या बाजाराला. आलो बघा गेलो, आलो आलो आलो. अहो धनी, अहो थांबा ना. अहो बघा किती भारी भारी बांगडे आहे ती, मला बी वाईस भरायची आहे. हां झालं 1 डझन 2 डझन दोन्ही हातांमध्ये घालते की. हां आणि मग ए बांगडेवाल्या दादा, ते बांगडे बघू की. अरे त्या नाही रे, ते डाळिंबी डाळिंबी आणि कशा डझन दिल्यात बरं, किती 150. अरे काय दुकान उघडलंयस का बंद करायचं ठरवलंयस. हां 80 रुपयाच्या बांगड्या 150ला सांगते. मला बी कळते की महागाई वाढली, एवढी वाढली होय. राहू दे जाऊ दे, मी जाते की पुढं. ते आहेत की तिथं आभूषेड बसले. अगं भैया, हां ओळखलं. समजा टायमाला बघा तुमच्याकडे येऊन घेते की नाही, पण तिथं जरा मला वाटलं म्हणून घेते. हां कसं दिलं. हां हे डाळिंबी बघा 100. आता नेहमीच वगैरे आहे, तुम्ही असं करताय भाई. मग तिथं नसतं का घेतलं. बरं वाईच कमी ना, बरं त्यात आहे ना 90ला. बरं घेतलं. चला तरी आता लुगडं बघू, ते भाऊली बघू. या बाई लुगड्यावाल्या, अरे बघू की ह्या अशा तू थप्प्या मांडल्या कोणची ती बघती, ती हिरव्या वर आहे का नाही, ती लालगी. हां लाल रंगाची बघ. बघू 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 धनी, मला कसं बारीक किनाराचं आवडतं. आता तुम्ही म्हणाल ह्याची लय बारीक नाही, पण आता कसं आहे द्याकाने घेतली ना, नाही कसं म्हणावं, पण आपण घ्यायला गेल्यावर बरोबर मिळतं का नाही मनासारखं. हां सांग बाबा कितीला. 500 रुपयाला. अरे एका वेळेला पाण्यात घातली की नुसतं जाळं आहे ना गं, जाईल कसं कडं. हाय हो धनी, धनी अहो धनी, अहो तुम्ही आता येतं होतं लुगडं बघत होतं, कुठं गेलं. अगो भया, हां अरे माझ्या कर्मा, माझं धनी हरवलं. लय गुणवान धनी, लय भारी धनी. धनी समजतंय का नाही तू मासनी. अहो माझा नवरा हो नवरा, गारा गारा नवरा कायम हरवत असतंय. ए पोलीसवाल्या दादा, तिथं एक बाई भर रस्त्यात रडत बसती, पण बघत काय बसा, तुला कशाला ठेवला इथं. हां बोला काय. अरे बाबा माझं धनी हरवलं, पैसं त्यांच्याकडं. आता मी जाऊ घरला कशी. अरे तर कसं बी जाईन, पण नवरा कुठून आणू, या बाजारात हरवला ना. काय म्हणलास, वर्णन सांगू होय. अगो बाय, आता बघा आता माझ्या धन्याचं वर्णन सांगते, सगळे नीट बघून ऐका का, कान देऊन ऐका. माझा नवरा कसा आहे, कारण ते लिहावं लागतंय ना, मग ते शोधून आणते सापडून आणते बघा. आता बघ तुला वावर माहिती शेत, आणि मग त्या वावरात माझं धनी बसलं की धनी कंचा आणि ढेकूळ कंचा. अजाबात कळत नाही. कोण म्हणलं ग काळं, काळं म्हणतात. काळं म्हणायचं नाही, माझं
माझ्याशी आहे. बर दिसायला कसं होतं? दिसायला बघ आपलं नाक नक्षे डोळा जिथल्या तिथं होतं, पण एक होतं बघा. काय? जरा बसलो होतो. आपण म्हणतो नाही का, म्हशीने पाय दिलाय जणू. काय नकट कोण म्हणलं? चपट कोण म्हणलं? नकट चपट म्हणायचं नाही. माझं धनी आहे सांगून ठेवते, गाठ माझ्याशी आहे. आता डोळं, आता बघा माझ्या धनेश्री 2 आया. किती आया? किती आया? 2 आहे. एक म्हणायची सोन्या हाकडं बघ, सोन्या हाकडं बघायचं. दुसरी म्हणायची कोण्या हाकडं बघ, ती कोण्या हाकडं बघायचं. आणि हाकडं करून डोळं झालं चकणं. काय म्हणला? एकनं चकणं म्हणायचं. माझं धनी आहे ते, हा सांगून ठेवते. आता हे झालं बघा. आता उंची मी सांगते केवढा उंच होता. आता मी एवढे म्हणलं माझा नवरा केवढा असेल, आहे का नाही बरोबर? पण त्याचे मी एक गंमतच. काय झालं, पहिलं पाळण्यातच लगीन व्हायचं का नाही? पाळण्याला बाशी नाही तर खेळता मिळता गप्पा मारतो, ए तुझी पोरगी माझ्या पोराला द्यायची ठरलं. आणि बघा आपण नेहमी म्हणतो पुरी कशा शेवग्याच्या झाडासारखं भरा 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 वाटतं. आणि मग मी मला झाले ना शेवग्याच्या झाडासारखी उंच, आणि माझं धनी राहिलं मी एवढंच. बुटकं कोण म्हणलं? ठेंगणं कोण म्हणलं? माझ्या धन्याला बुटकं ठेंगणं म्हणायचं नाही, सांगून ठेवते गाठ माझ्याशी आहे. हा असं आहे बघा माझं धनी. आणि आता बघा तुम्ही हे बघा हे असं आहे, एवढ्या ह्याच्यामध्ये उभं आहे, कळलं का? आणि ते पण आलं का सांगायला मी हितच आहे म्हणून. हे बघा पोलीस दादा, यो माझा नवरा सापडला का नाही? आता नाव या आता नाव सांगा. आता सापडलं की कशाला घेऊ? बरं घेतो. आता उखाणा घ्यायचा, नाव घ्यायचा, लय भारी वाटतं बघा. हांड्यावर हांडं सात, त्याच्यावर परत सरसारी भात, आणि त्याच्यावर तूप, आणि बघा सोन्यासारखं हे सुंदर रूप. आणि काय सांगावं ज्ञान, आणि पदरी पडलं हे असलं ध्यान. चला घरला काय कुठं बसलाय?